आता पार्थ उतेकर दाखल झाला की गणेश केसरी यांनी सांगितलं की माझा भाचा आहे. आता भाच्यासाठी बघूया किती पारितोषिक लावतायत. पार्थ उतेकरने 20 धावा जरी बनवल्या तरी गणेश केसरकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन दाखल झालाय. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत आणि मैदानामध्ये दाखल झालेत. काळ भैरव चषक या स्पर्धेत पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. सचिन याच्याकडे अनुभव आहे. सचिनने देखील गोवले टीमसाठी चांगलं षटक हाताळलेत. तो दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल डॉट आलाय. गणेश मालुसरेला थांबवलं गेले. पहिला चेंडू डॉट आलाय. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. गोविले विरुद्ध खडकवाडी साखर या दोन संघादरम्यान टॉस जिंकल्यानंतर गोविले टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं खडकवाडी साखर या टीमला. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क हा देखील झाला नाहीये. हा देखील चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉल. डॉट बॉलची मालिका सुरू आहे. 2 चेंडू लगातारचे डॉट आलेत. सचिन आपण जर पाहिलं तर सचिन थांबवतोय गणेश मालुसरेला. 4:30 पहिला बॉल पडला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची त्याची नोंद घ्या. पुढचा बॉल. नेक्स्ट बॉल गणेश साठी. हा देखील तिसरा लगातारचा डॉट. चांगली गोलंदाजी करतो. या अगोदरचे दोन्ही बॉल जर पाहिलं तर थोडासा बाउन्स प्राप्त झालेले परंतु हा बॉल आता खाली राहिला. गुडले स्पॉट वरतून चेंडू यष्टी रक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपले इरादे स्पष्ट करतोय. या 3 बॉल वरती सचिन चांगली गोलंदाजी तो करताना पाहायला मिळतोय. 3ही बॉल जर पाहिलं तर यष्टी रक्षकाच्या दिशेने. यष्टी रक्षकांनी गोलंदाजामध्ये सामना चालू आहे कारण 3ही बॉल जर पाहिले तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलेत. डॉट आलेत. पुढचा बॉल. हा बॉल देखील बॅकफुटला जाऊन खेळायचा होतो. कॅश ड्रॉप. जीवदान मात्र मिळाले आता गणेश मालुसरेला. ज्या जीवदानाचा कितपत फायदा घेतोय पाहावं लागेल. 3 बॉल डॉट आलेत लगातारचा आणि चौथा देखील जर पाहिलं तर बॅटची एज घेतली होती. यष्टी रक्षकाच्या हातातून चुकी झाली आहे. यष्ट्यांच्या मागे देखील जर पाहिलं तर गणेशच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या हातातून हा झेल सुटलाय. गणेशचा झेल सोडलाय गणेशने. 4 बॉल लगातारचे डॉट. या स्पर्धेतील 2 अर्धशतक पाहिली. रोहित पाटेचं अर्धशतक पाहिलं. वीरेंद्र मोरेचं अर्धशतक पाहिलं. 49 धावा बंटी मोरेच्या पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर यतीन कळंबे याने 17 बॉल मध्ये 42 धावा केल्या. ह्याच्या दिवसातील टोटल हायेस्ट स्कोर आहे. परंतु या मॅच मध्ये खडकवाडी साखर टीम कितपर्यंत पोहोचेल, कितपर्यंत मजल मारेल, किती धावा बनवेल याकडे लक्ष असेल. एक सिंगल आली आहे. 5व्या बॉलवरती 1 धाव आली आहे. संघाचं खातं एका धावेने खोलतोय गणेश मालुसरे. आपल्या या 5 बॉल खेळल्यानंतर 1 धाव आली. संघाचं खातं देखील आणि त्याचं वैयक्तिक खातं देखील तो खोलतोय. परंतु मैदानामध्ये पार्थ उतेकर बॅटिंगसाठी सज्ज झालाय. या बॉलवरती फटका आलाय. हा बॉल पहिला फेस केला पार्थने आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. स्वयंसेवक आपले खांडकचे स्वयंसेवक नितीन मोरे साहेब, आपले सर्व स्वयंसेवक बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवा कारण चेंडू उपलब्ध होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 7 धावा आल्यात. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा देखील, तिसरा देखील आणि चौथा देखील. 4 चेंडू नंतर 2 चेंडू जर पाहिले तर 7 धावा त्या 2 बॉलवरती बनवल्यात. खडकवाडी साखर या टीमने. गोलंदाजी मार्क वरती आलाय राधेय. या राधेच्या नावावरती निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम आहे. चांगली गोलंदाजी करतो. इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. तर बॅटिंगसाठी 5 बॉल मध्ये 1 धाव केली आहे. गणेश मालुसरे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. बालविकास क्रीडा मंडळच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू जर पाहिले तर चांगलं क्रिकेट खेळत असतात, परंतु आज गावासाठी आहे.
हा चेंडू अनियंत्रित मारा, लेग स्टिकच्या बराच बाहेर टाकलाय चेंडू, व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव मिळेल. धावफलक एकने पुढे जाईल 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पार्थ उतेकर आणि गणेश मालुसरे सातत्याने नेहमीच जर पाहिलं तर बालविकास क्रीडा मंडळाचे नेतृत्व करतात. अंडरआर्म क्रिकेट असू देत, ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, परंतु गावाच्या नावासाठी आज खडकवाडी साखर गावासाठी हे दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. पा गणेश मालुसरे ज्या टप्प्यावरती ज्या लेंथवरती बॉल पडतोय त्या लेंथवरतून थोडीशी जागा म्हणून पॉइंट नाही तर कव्हरला खेळण्याचा तो निर्धार त्याच्या मनामध्ये आहे. हे बॉल जर तो ऑन साईडला जर खेळला तर कुठेतरी धावा बनवू शकतात, परंतु तो बॅकफुटला जातोय, जागा बनवतोय आणि स्ट्रोक खेळण्याचा शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आहे. त्याच्या माध्यमातून हे चेंडू जर पाहिले तर डॉट आलेत. एका धावेवरती खेळतोय. 5 बॉल त्यांनी फेस केलेत, 6 बॉल त्यांनी फेस केलेत, 1 बॉल 1 धाव आली आहे. धावसंख्या स्थिरावली 8 वरती धावसंख्या आहे. इथून कमबॅक करावं लागेल गणेश मालुसरेला. पुढचा बॉल राधेचा. हा लोअर फुल टॉस होता, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये, परंतु 1 धाव आता घेतली आहे. बॅटच्या रडारमध्ये बरोबर येऊ शकला नाहीये. 1 सिंगल आली, स्ट्राईक रोटेट केली आहे. पार्थ उतेकरच्या बॅटमधून 1 षटकार आलाय, तो बॅटिंग करतोय. त्याने 1 बॉल फेस केला आणि 6 धावा त्याच्या खात्यामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर आता 9 वरती जाऊन पोहोचली आहे. 9 धावा धाव फलकावरती आहेत. आजच्या दिवसातील हायजेस्ट टोटल जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये आपण उमरट संघाच्या नावावरती राहिला तब्बल 90 धावा त्या संघाने बनवल्या. पॉइंटला जा, चहा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करतोय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू अडवला गेलाय त्या ठिकाणी. बॅकफुटला जाऊन कट केलं, स्क्वेअर कट पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचला, धावा मिळाल्या त्या 2. त्या दुहेरीच्या धावा आकड्याने धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 11 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राधे गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, हा बॉल देखील बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु ऑफ स्टिकच्या बराच बाहेर आहे. ज्ञानेश्वर मोरे यांचा सत्कार चंद्रकांत जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पुढचा बॉल राधेचा. ओव्हर पिच बॉल होता, तो खेळलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून नारायण चेंडूवरती येतोय, तर 2 धाव मिळेल ती केवळ 1. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 13 या आकड्यावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. राधेचं हे षटक जर पाहिलं तर धावा मात्र आल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये देखील सचिनने 7 धावा खर्च केला. 1 षटकार जरूर आला, परंतु या षटकामध्ये अद्यापही मोठा फटका आला नाहीये. बॅकफुटला जाऊन आता सक्सेस झालाय. गणेश मालुसरे 7वा बॉल फेस करत असताना बॉल पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच्या बॅट मधून हा चौकार. थोडासा चाचपडत खेळत होता गणेश मालुसरे. पहिले 6 बॉल त्याने अशाच प्रकारे त्याला फटका खेळायचा होता, परंतु आता पुन्हा एकदा त्याने ट्राय केला. तो प्रयत्न करत राहिला आणि यशस्वी मात्र आता झालाय. त्याच्या बॅट मधून हा चौकार आला. धावसंख्या पुढे गेली 17 वरती जाऊन पोहोचली. इथे सन्मान केला जाईल गणेश मोरे साहेब यांचा सन्मान गाव ढवळे भाऊदादा काशीराम मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यथोचित मान सन्मान गणेश मोरे. भाऊ काशीराम मोरे साहेब या. सॉरी, आम्ही दोन्ही संघांचं माफी मागतो, कारण आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण वेळात वेळ काढून ते ह्या स्पर्धेला भेट देत आहेत. त्यांचंही यथोचित मान सन्मान. ढवळी विभाग सहसंपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गणेशजी मोरे यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे. भाऊ मोरे साहेब या. दुसरा घ्या, पुढचा घ्या. इथं उपस्थित किती धावा आहेत बाळा सांगू का? संतोष सात्याबा मोरे, राजेश धोंडू मोरे. अरे नाही ना, टाइम चालते ते. जाऊया मैदानामध्ये. पार्थ उतेकर
च्या बॅटला चेंडू बर्ड झाला, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझन मध्ये, चेंडू चौकार, 4 धावा. गणेश तानाजी मोरे साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख यांचा सन्मान होत आहे. ज्ञानोबा मोरे माऊली यांच्या शुभ हस्ते केला जाईल यथोचित मान सन्मान. मायची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि श्रीफल देऊन यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद गणेश दादा, आपण वेळात वेळ काढून ते उपस्थित झालात. पोलादपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहसंपर्क पोलादपूर लक्ष्मण दादा सकपाल यांचा सन्मान ज्ञानोबा दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. लक्ष्मण दादा सकपाल यांचा सन्मान, या दादा लक्ष्मण दादा सकपाल यांचा सन्मान करत आहेत ज्ञानोबा दादा, अध्यक्ष खंडच ग्रामस्थ. विठ्ठल दादा पार्टी आणि अंकुश दादा सकपाल दोघांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. विठ्ठल दादा पार्टी आणि अंकुश सकपाल, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. लक्ष्मण दादा यांचा सकपाल यांचा सन्मान करण्यात येत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहसंपर्क पोलादपूर तालुका. इथे पुढे लक्ष्मण दादांचा सन्मान होतोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती अध्यक्ष ज्ञानोबा दादा मोरे यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर गणपत दादा पार्टे यांचा सन्मान राजू महाराज मोरे यांच्या शुभ हस्ते. या गणपत दादा या. गणपत दादा पार्टे यांचा सन्मान राजू महाराज यांच्या शुभ हस्ते. ह्याची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, श्रीफल देऊन केलं जायचे मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान. आपण पाहतोय स्क्रीनवरती ते सन्मान होत आहे गणपतदादा पार्टे यांचा. मायची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि श्रीफल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन करण्यात यथोचित मान सन्मान. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आणि ह्या गावाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. मी आपलं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. जाऊ अंकुश दादा सकपाल या आणि विठ्ठल दादा खोपड. अंकुश दादा सकपाल या लवकर. अंकुश दादा सकपाल जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे बाला पवार सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. हॅलो. फुल टॉस बॉल होता. टीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक विनोद धनावडे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो 28 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा, 28 ऑन स्कोर कार्ड. 28 धावा बनवल्यात. 2 खेळाडूमध्ये भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. गणेश मालुसरे आणि पार्थ उतेकर हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 28 धावांची भागीदारी 18 बॉलमध्ये 28 बनवल्यात खडकवडी साखर या टीमने. तर त्यांच्या अगेन्स्ट खेळते शिवशक्ती मंडळ गोवेले. घाटकोपरवरून सेंट्रल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी यांचं इथे आगमन झालंय. तरी मंडळाच्या वतीने आपण त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. तसेच खांडसगावचे सुपुत्र आणि युवा टॅलेंटेड प्रतीक मोरे यांचे इथे आगमन झाले, त्यांचंही आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत.
तरी सेक्रेटरी साहेबांचा सन्मान प्रतीक मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या सर. खास घाटकोवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि हरिभाऊ दादा या. हरिबाबांच्या शुभ हस्ते केला जाईल सन्मान. नाही हरिबाबा या, तुम्ही पण या. या उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे यथोचित मान सन्मान. प्रशांत सर यांचा सन्मान केला जात आहे. मायची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, श्रीफल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. या मंडळाला, या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून आभार. धन्यवाद. अजून कोण राहिले मोरे साहेब? मध्ये करूया का? अक्षय अहिरे साहेब, करण अहिरे आणि ज्ञानेश्वर अहिरे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय अहिरे, करण अहिरे आणि ज्ञानेश्वर अहिरे आपण तिन्ही मान्यवरांनी आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे बाला पवार सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धावफलक जर पाहिला तर पुढे गेलाय 35 या आकड्यावरती. 35 धावा. या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर आता व्हाईट बॉल, म्हणजे एका बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात सुनीलने. 35 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. खडकवाडी साखर या टीमची. UTC वाहिनीवरती जे प्रेक्षक युट्यूबला मॅच पाहतायत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले हा संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतोय. हा बॉल देखील जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर टाकला. कीपरला बीट करत चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी गेला. धावा मिळतील तब्बल 5. 5 धावा आल्यात. धावसंख्या जिथं मात्र येत नव्हती तिथं धावसंख्या आता यायला सुरुवात झाली आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले ज्यांनी मात्र जे हनुमान क्रीडा मंडळ 6वी कोण संघाची ज्या गावाची स्पर्धा होती ती जिंकली होती, विजेतेपद पटकावलं होतं त्या स्पर्धेचं. परंतु आज पुन्हा एकदा त्याच इराद्याने त्याच ताकदीने उभा राहावं लागेल. चला घाई करा. विठ्ठल पार्टे आणि अंकुश सकपाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. चला गोवेले टीम थोडस घाई करा. धावसंख्या झाली आहे 40. करण अहिरे यांचा सन्मान अनिल मोरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अंपायर, दोन्ही अंपायरचा विनंती असेल थोडस घाई करायला सांगा. ज्या बॉलवरती ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये फटका खेळलाय. नो बॉल पंचांकडून घोषित आलाय. वादग्रस्त गोलंदाजी. नो पॅनल्टीच्या 2, एक नो बॉलची आणि एक पळून काढलेली, अशा 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 40 वरती धावसंख्या होती, आता 4 ने पुढे गेले 44 वरती. एकच बॉल झालाय, म्हणजे एका बॉल मध्ये धावा जर पाहिलं 16 धावा खर्च केल्यात एका बॉलवरती. पॅनल्टीच्या धावा धरून 2 धावा पॅनल्टीच्या देखील आहेत. तुषार आलाय गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू लेगस्टेकच्या बाहेर आहे. आता 3ही खेळाडू पहा, दोन्ही खेळाडू बॅटिंग करणारे आणि गोलंदाजी करणारा तुषार बाल विकास संघामधून एकत्र खेळतात.
ते एकमेकांच्या विरोधात आलेत आता. दोन्ही गावात खडकवाडी साखर विरुद्ध गोवेले. कमी गतीने टाकलेला बॉल पुढे येऊन मारलाय गणेश मालुसरेच्या बॅट मधून हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा आल्यात. अक्षय मोरेंचा सन्मान नामदेव मोरे. अक्षय अहिरे यांचा सन्मान नामदेव दादा मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अक्षय अहिरे. महादेव मोरे गाव ढवळे आपण व्यासपीठावर यायचंय. महादेव मोरे या लवकर. अक्षय अहिरे यांचा सन्मान नामदेव मोरे करतील. महादेव मोरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. प्रतीक मोरे यांच्या शुभ हस्ते या. महादेव मोरे साहेब या. महादेव मोरे यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती प्रतीक मोरे यांच्या शुभ हस्ते. किशोर मोरे गाव ढवळे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. किशोर मोरे. किशोर मोरे या. त्यांचा केला वाटतं आपण. केला काय या मग किशोर मोरे या. महादेव मोरे यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे प्रतीक मोरे यांच्या शुभ हस्ते. धावा किती झाल्या मित्र? 52 धावा. 52 धावा. खडकवाडी संघाच्या धावा 52. या किशोर या लवकर. किशोर मोरे या. अरे ये ना किशोर. केटीएम नितीन त्याला सोड. गडी बाद. पंकज मोरे यांच्या शुभ हस्ते किशोर मोरे यांचा सन्मान पंकज मोरे करतील. नरेश मोरे आपण सन्मान करायचा आहे किशोर मोरे यांचा. अंकुश सकपाळ यांचा सन्मान पंकज करतील. अंकुश सकपाळ यांचा सन्मान पंकज सर करतील. खास आपल्या टुर्नामेंटसाठी बडोद्यावरून आले. अंकुश सकपाळ, नरेश सकपाळ, अनिकेत पार्टे आणि विठ्ठल पार्टे चारही मान्यवर उपस्थित राहायचं आहे. नरेश दादा या. आणि विठ्ठल पार्टे खास करून बडोद्यावरून या स्पर्धेसाठी आले कारण खांडस गावाची स्पर्धा आहे. आपल्या टुर्नामेंटसाठी खास आले ते खेळायला म्हणून असं आपल्या टुर्नामेंट या स्पर्धेसाठी खास आणि नितीन सरांसाठी खास आलेत. नरेश दादा या. म्हणजे सर्व खोपडकर मंडळी खांडस गावावरती प्रेम करते आणि ह्या सर्वांचा सन्मान होत आहे. वैभव पार्टे या. वैभव पार्टे आपणही यायचंय. सर्व प्रेम आहे खांडस गावावरती आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित होत आहेत आणि प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. एक फोटोशूट होत आहे. या वैभव दादा या. वैभव दादा संपूर्ण खोपडची टीम आपण पाहतोय आणि खरोखरच वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. संघ सुद्धा होता. धन्यवाद सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने आपण आभार मानूया आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हो झालं ना सर्व. मोरे साहेब आता थोडं थांबवा. कॉमेंट्री
विक्की मोरे, विक्की मोरे आपणही या. आता थोडे जमा करा ना एकदम. चांगला बॉल होता. त्या बॉलवरती एक धाव मिळेल. धाव फलक 55, 55 धावा धाव फलकावरती. शेवटचे आणि अंतिम षटक चालू आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पहा प्रथमेश नावाची मुलं जी यंग मुलं होती, जर आपण पाहिलं बोरस ब्लास्टर मध्ये देखील प्रथमेश याच वयाचा होता. गोवेले टीम मध्ये देखील प्रथमेश पाहतोय. शेवटचं षटक हाताळतोय तो देखील. 3 बॉल टाकलेत, 2च धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल हा देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. धाव मिळेल का पाहूया, की धावबाच्या रूपामध्ये खेळाडू बाद होईल. आणि फलंदाज बाद, फलंदाज बाद. धावसंख्या स्थिरावली आहे 55 वरती. 55 धावा धाव फलकावरती 55. चार बॉल झालेत, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 55 झाल्यात. वीरेंद्र बोरे आपण कुठे असाल तर संपर्क करा. 55 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. चांगली गोलंदाजी प्रथमेशची पाहायला मिळते. फटका आलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउंड चेंडू सीमारेच्या पलीकडे. 4 धावा. चांगला फटका सजवलाय. 4 धावांनी धाव फलक पुढे गेला. 59. शेवटचा बॉल. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. त्याच्यानंतर एक मॅच होईल आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा मॅच रंगतील. टॉप एज चेंडू हवेत आहे. शेवटचा बॉल. नारायण बॉल खाली. झेल टिपणार का? आणि हो, झेल टिपलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे प्रथमेशला. 5 षटकांचा खेळ संपलाय. 59 झाल्यात. 60 बनवायच्यात. 30 बॉल आणि 60 धावा. या 60 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल, काय घडेल, काय बिघडेल, या दुसऱ्या डावामध्ये ऐकूया गणेश केसरकर यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. आदेश जाधव. बॉल घेतो. तो बॉल घ्या. बोला. तो खजिनदार आहे आमचा. चाय पाणी द्या. तुमचं पण नाव घेतो लगेच. होय. हा नवीन बॉल द्या. हा घेतला रे. हॅलो हॅलो. खडकवाडी रुद्र ओवी 11 खडकवाडी. आता क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण. धावा बनवायच्या आहेत गोवेले संघाला. किती? 60 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या दोन्ही पंच. गोवेले बॅट्समन पाठवा. गोवेले.
हॅलो डीजे दिलदार सलामीचे सलामीवीर विनोद आणि नारायण मैदानामध्ये 30 बॉल मध्ये 60 धावा बनवायचे गोवेले संघाला. जो संघ जिंकेल तो उमरठ स्पोर्ट क्लब संघासोबत खेळेल. आजच्या दिवसामध्ये 2 संघ बक्षीस पात्रामध्ये, एक श्री सिद्धिविनायक बोरावले आणि दुसरा संघ आहे बोरज ब्लास्टर. शिवशक्ती क्रीडामंडळ गोवेले बॅटिंगसाठी सज्ज झालेला संघ आहे. तर रुद्र ओवी 11 खडकवाडी क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. जो संघ जिंकेल तो उमरठ स्पोर्ट क्लब संघासोबत खेळेल. विनोद धनावडे स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला नारायण. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज प्रथमेश. वाईट चेंडू, वाईटनी सुरुवात होते. एक धाव धावफलकावरती गोवेले संघाच्या 60 धावा बनवायच्या आहेत. एक धाव धावफलकावरती. विनोद आणि नारायण सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतोय. एक यशस्वी जोडी. बॅट्सन बॉलचा कुठलाही संपर्क, चेंडू निर्धाव. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर निर्धाव चेंडू. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. विनोद आणि नारायण ही जोडी पाहतो आपण. कायल भैरव चषक खंडच पर्व पहिले 2024 चालू असलेला सामना. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. विनोदच्या बॅट मधून हा आलाय. अप्रतिम असं झेल करण्यात टिपण्याचं काम करत होते, परंतु इथे झेल झाला नाही. एका धावेवरती सामना ऑन साईडला फटका सजर होता. क्षेत्ररक्षक तैनात होता, प्रयत्न चांगला करत होता, परंतु एकच धाव. एका धावाने संघाच्या धावसंख्येत बाद संघाचा धाव फलक. जीवदान भेटलं विनोद धनावडेला. स्ट्राईकला तर नारायण. दिलीप किसन जाधव यांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे. बॅट सन बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू विसवतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा ना गोलंदाजी मार्ग गोलंदाज प्रथमेश. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील ह्या 4. येतोय हा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. गोवेले संघाच्या 40-60चा पाठलाग करत असताना धावफलक हवेत त्या 6. एक धाव पूर्ण. एका धावावरती समाधान. एका धावाने संघाचा धाव संकेत भर. संघाचा धाव फलक 7. पहिलं षटक प्रगती पथावरती. धावफल करते. धावा आहेत त्या 7. स्ट्राईकला विनोद धनावडे. एक ताकदवान, एक उत्कृष्ट खेळाडू त्याच्याकडे पाहिलं जातं असं विनोद धनावडे. स्ट्राईकला विनोदच्या बॅट मधून हा आलाय. खनखनी दणदणी दर्जेदार षटकार. या 6 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 13.
13 धावा धावपल करते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपल करते धावा आहेत 13. गोलंदाजी मारते गोलंदाज अजय. 45 जर्सी नंबर, डान्सिंग पंच म्हणून त्यांची ओळख असे अजय खडकवाडी गावचे सुपुत्र आहेत आणि आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. नारायण स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला विनोद आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 13. ही ते कीपर कडून पुन्हा चुकी आणि चुकी. एक धाव होती, एकीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट. 2 धावा यशस्वी. 15 धावा धाव फलकावरती. 15 धावा. गोवेले संघ बॅटिंग करत असताना 15 धावा बिनबाद खेळतात नारायण आणि विनोद. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज अजय सज्ज. पुन्हा निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय विजय. भन्नाट वेग आहे आणि एक छोटा खेळाडू आहे, पण काम मात्र चोख रोखठोक असं त्याचं काम असतं. आणि तशा पद्धतीची गोलंदाजी करतोय मैदानामध्ये अजय. नारायणच्या बॅट मध्ये चेंडूने उंची गाठले. क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु मिड विकेटला स्वयंसेवक आहे खनखनीत दणदणीत नेत्र दीपक असा हा षटकार पाहिला आपण नारायण ऐरे याच्या बॅट मधून. हा आला षटकार. ह्या साधावाने संघाच्या धावसंख्येत भर धावपळ जाऊन पोहोचला. 21. समोरच्या दिशेने ऑन साइडला चेंडू जज करतो क्षेत्ररक्षक. झेल घेणार का? हो. सेकंड अटेम्प्टला झेल टिपला. पहिला धक्का बसतोय तो गोवेले संघाला नारायणच्या स्वरूपात. डीजे वाले पहिला धक्का बसला गोवेले संघाला. नवीन बॅटर मैदानात तुषार. 60चा पाठलाग करत असताना धावसंख्या 21. तुषार गुणलेखक म्हणून सकाळपासून विवेक मोरे आणि विशाल मोरे कामकाज पाहतायत. चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजय 45 नंबरची जर्सी परिधान केली. अजय मूर्ती लहान पर कीर्ती महान असं कार्य त्याचं. तुषारच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये भगवान अहिर यांच्याकडून. आणि आल्या आल्या लांब लचक अगदी कडक बेधडक आला हा षटकार. 500 रुपये लागू झाले. या षटकाराने संघाचा धावसंख्येत वेग, संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 27. 27 धावा. 5 वाले थोडं फास्ट घ्या. 27 धावा धावफलकावरती. फास्ट घ्या. ही एक स्लो आहे. समोरच्या मला प्रकाश रामराजे चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. ह्या चौकाराने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 31. 31 धावा. 60चा पाठलाग करत असताना 31 धावा धावफलक करते. अजून 29 धावांची गरज. तुषार मात्र थांबणार नाही. चला फास्ट घ्या. पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
पंच लवकर निर्णय द्या, अगोदर लेट झाला आपल्याला. पंच निर्णय देऊन सामना चालू करा. नितीन मोरे, नितीन मोरे बघा जरा.
एक गडी बाद 31. 2 षटकांचा खेळ समाप्त. सॉरी एक बॉल बाकी आहे ना, शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. चला फास्ट आहे, एकदम फास्ट. आता 9+4 एक धाव वाढेल. 32 धावा धाव फलकावरती. नो बॉल आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफल करते धावा आहेत त्या 32. 32 धावा अजून जिंकण्यासाठी 28 धावा पाहिजेत. 18 बॉल 28. थोडं फास्ट घ्या. खडकवाडी दोन्ही पंच. गोवेले थोडं फास्ट. पंचांचा निर्णय अंतिम. थोडं फास्ट. गोलंदाजी मार्ग होती रोहित. स्ट्राईकला विनोद, नॉन स्ट्राईकला तुषार. तुषारच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी आपण पाहिली. 500 रुपयाचं प्राइस त्याला लागू झालंय. भगवान आहिरेने लावलेलं. थोडं फास्ट. बक्षीस पात्रेमध्ये जाणारा तिसरा संघ मी नितीनजी मोरे, सुनील उतेकर. आपण जरा माईकशी संपर्क साधत. तिने चिठ्ठ्या बनवा ना, चिठ्ठी उडवा ना यांच्यात. मॅच स्टार्ट करा प्लीज. रोहित चालू करा. पंच चालू करा. मिड विकेटला शतक शतक नव्हता. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? ही ते चुकीचा थ्रो. 3 धावा धावफल करते ऍड केल्या जाते. 3 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 35 धावा. श्री सिद्धिविनायक बोराळे संघाचा कर्णधार, बोरस ब्लास्टरचा कर्णधार नितीनजी मोरे, सुनील उतेकर, तुकाराम आहिरे. बाकी कमिटी मेंबर्स माईकशी संपर्क साधा. आपण ड्रॉ करूया. कॅप्टन या. सिद्धिविनायक बोरावळे कर्णधार या. जनता बोरस ब्लास्टर कर्णधार या. साईडला चिंटू ट्रॅव्हल होतोय. चिंटू तिथे आहे. एकाच धावेवरती समाधान. विनोद धनावडे स्ट्राईकला आहे. विनोदची बॅटिंग आपण आज पाहतोय. एक मास्टर माइंड आणि एक ताकदवान खेळाडू. पुन्हा रोहित. पुन्हा डॉट चेंडू. धावसंख्या पाहिली आपण तर 36 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. तो शिवशक्ती क्रीडा गोवेळे. हॅलो. बोरस ब्लास्टर तुमच्या संघाचे जे संघ बुकिंग आहेत ते चिठ्ठ्या बनवून घ्या. आणि आज नेक्स्ट मॅच येणारं आयोजन बोरस ब्लास्टर या स्पर्धेचे सुद्धा लाईव्ह लॉट इथे पडतील सर्वांच्या उपस्थितीमध्ये. जाऊया मैदानामध्ये. रोहित 3 चेंडू सलग डॉट आलेत. विनोद सारख्या फलंदाजाला डांबून ठेवलंय. कुठलाही फटका येत नाही विनोदच्या बॅटमधून. एक डॉट चेंडू विजयाच्या दिशेने घेऊन जाईल तो खडकवाडी संघाला.
पण एका दुसरा मोठा फटका एक एक धाव आपल्याला जमा करावी लागेल. चौथा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी केली रोहितने. टाळ्या होऊन जातात रोहितसाठी. लगातार 4 चेंडू डॉट. धाव संख्या 36 वरती स्थिरावले. आता समीकरण बदललं. 12 चेंडू 24 धावा. एकदम फास्ट. जो संघ जिंकेल तो संघ हॅलो उमरेटचा कर्णधार या. उमरेट कर्णधार या इकडे. उमरेट कर्णधार या. चला थोडं फास्ट. हाई डॉट चेंडू. आता मात्र मॅचचं पारड. मॅच झुकते. मॅच वळण घेते खडकवाडीकडे. रुद्र 11 मोरे साहेब आपण पाहिलं 2-3 षटकापर्यंत 2 षटकापर्यंत असं वाटत होती मॅच गोव्याच्या बाजूने. पण तिसरा गोलंदाज रोहितने पहिल्या चेंडू 3 नंतर 1 आणि 4 चेंडू डॉट टाकला तर मॅचचं वळण ते चेंडूला कन्व्हर्ट केलंय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकाच धावेवरती समाधान. एकच धाव. काय झालं लाईव्ह लॉट मध्ये चिठ्ठीमध्ये. सिद्धिविनायक बोरावले हा संघ इथे ड्रॉ झाला चिठ्ठ्यांमध्ये 3 संघांमध्ये आणि फायनल मध्ये दाखल झालाय. 1 आणि 2 नंबर साठी तो खेळेल. बाकीचे सामने तसेच. बोरस ब्लास्टर आपल्या चिठ्ठ्या बनवून ठेवा. मधल्या टाइमामध्ये आपण तुमचाही लाईव्ह लॉट ओढूया. विनोद दणावळे याच्या बॅट मधून हा आलाय खणखणीत दणदणीत दर्जेदार षटकार. या 6 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 43. आता पुन्हा 9 बॉल 17. समीकरण बदललं. आता गोवेलेकडे मॅच आहे. तर गोवेलेचं पारड जड झालंय. 9 बॉल 17 9 बॉल 17 9 17 9 17. कोणाला आहे खतरा. 9 17 आणि कोणाला आहे खतरा. आयरे आणि मालुसरे अशी झुंज. म्हणजे योगेश मालुसरे आणि तुकाराम आयरे. पण दोघे जिंकतात. दोघे भाऊ आहेत परंतु मनातून असतात का. तोंडाव कोणी बोलतं. पुन्हा ऑन साईडला परंतु इथे चुकी. आता मात्र ही चुकी आहे ना. आणि 17 नंबरच्या जर्सीने चुकी केले. भाऊदादा निघालेले आहेत. 1 धाव. एका धावेने संघाचा धावफलक 44 44. 9 बॉल 17 17 नंबरच्या जर्सीने केली चुकी. आता हा 17 कोणाकडे घेऊन जाणार. धावफलक गेलाय 44. तुषारच्या बॅट मधून हा आलाय खणखणीत दणदणीत नेत्र दीपक षटकार. 6 धावा. या 6 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 50. 50 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 10 धावांची गरज. तुषारचं कौतुक करावं लागेल. 7 चेंडू 10 धावा. 7 बॉल 10 धावा. 7 बॉल 10. तुषारच्या बॅट मधून हा आलाय आकाशाला गवसनी घालणारा एक षटकार. आणि या षटकाराने मॅचचं समीकरण बदललंय. मॅच आले आता 6 चेंडू 4 धावा. जो संघ जिंकेल तो उमरट स्पोर्ट क्लब्स या संघासोबत खेळेल. उमरट तुमचा कर्णधार पाठवा. उमरट थोडं फास्ट आहे. शेवटचे षटक आहे. चला खडकवाडी थोडं फास्ट घ्या. तुषारचा जर विचार केला ना
अरे 6 बॉल 4 6 बॉल 4 6 बॉल 4 6 चेंडू 4 धावा 6 बॉल 4 6 बॉल 4 6 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. तुषारचं कौतुक करावं लागेल ज्याने 8 बॉल मध्ये 24 धावा बनवल्या. 6 चेंडू मध्ये 4 धावा. चला फास्ट घ्या ना मित्रांनो प्लीज. खूप लेट करताय खूप म्हणजे खूपच. प्लीज कारण फायनल चांगली खेळायची आहे आपल्याला. आत्ता पाहू पुन्हा गोलंदाजी मारतोय रोहित. मागील मॅच गोलंदाजी करताना रोहितने धावा खर्च केला त्या फक्त 4 आणि त्यालाच आता प्राचारण केलंय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आणि विनोदने मागील मॅच मध्ये 4 डॉट बॉल खाल्ले. बघूया 4चं समीकरण आहे. पंचांकडे इशारा करतायत. अपील जोरदार करतायत. पंच कुठलीही दाद देत नाहीयेत. खडकवाडी आपण वाद घालायचा नाहीये. सामना चालू ठेवा लवकरच फास्ट. 5-4 5-4 4चं समीकरण. ज्या विनोदने 4 चेंडू डॉट खाल्ले होते. 5 बॉल 4 धावा. रोहित ज्याने कमी धावा खर्च केल्या होत्या तोच रोहित. चेंडू आता हवेत आहे. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघार जाते. आता मात्र मॅच आली. पहिले धक्का क्रमांक 2 रोहित. 4 बॉल 4 कुणाचे वाजणार 4. खडकवाडी की गोवेले. 4-4 4-4. मी बोललो होतो याने 4 बॉल खाल्ले होते. याने 4 बॉल डॉट टाकले. 4 धावा खर्च केल्या होत्या. अरे बाळा धावत जा गणेश. एकदम धावत गेलास तर जरा तेवढं काहीतरी करशील तिथे जाऊन. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची. इथून पुढे सर्व सामने 3. जसा अंधार होईल अजून कमी. उमरड स्पोर्ट क्लब आणि जो संघ जिंकेल तो 3 षटकांचा सामना. लगेच बदल आयोजकांकडून कमिटीकडून. अरे जा लवकर जा. काहीतरी कर. इकडे धुकधुक 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 धुकधुक. मालुसरे आणि ऐ रे मालुसरे आय रे. बघू बॅटला तर चेंडू ब्रश झालाय आणि 1 धाव होती. दुसरीचा प्रयत्न करणार का नाही. परंतु तुषारला स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे कारण तुषारच्या बॅट मधून फटके येत आहेत. आता मॅच 3 बॉल 3 3 बॉल 3 धावा. 3 बॉल 3 कुणाचे वाजणार 3. आता मॅच रंगात आले. मॅच ढंगात आले. गोवेले म्हणत असतील तुषार बाबा काहीतरी कर नाहीतर हिथं आता आमची काय खरं नाही. पण तो रोहित हा जर तुषारने मॅच जिंकून दिली तर भगवान पार्टे जमा करा पैसे मगच आम्ही प्राइस लावू. भगवान आहे रे पैसे जमा करा. नाही जीपे नाही चालत तिथं कॅश. 3 बॉल 3. अरे चला लवकर घाई. मालुसरे खडकवाडी की आई रे गोवेले. 3 बॉल 3 आणि ही ते घडतंय काय बिघडतंय काय. चेंडू आला डॉट. आता समीकरण बदललंय. 2 बॉल 3 धावा. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. 3ऱ्या षटकामध्ये मॅच खडकवाडी होते. 4थ्यामध्ये गोवेलेकडे आली आणि आता 5व्या मध्ये मॅच कुठेही जाऊ शकते. कोणी सांगणार नाही. कोणी भाकीत करणार नाही ह्या मंचावरती सुद्धा. हो निर्धाव चेंडू. रोहितचं कौतुक करावं लागेल. 1 बॉल 3 1 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 3 रोहितचं कौतुक करावं लागेल. रोहितने आपल्या संघाला चांगली गोलंदाजी केली. दुसरं षटक हाताला 1 धाव गडी बाद केला 4 आणि शेवटच्या षटकाला धावा पाहिजे होत्या किती मित्र. 6 बॉल 4चं समीकरण होतं. मॅच आली कुठे बघा. 6 बॉल मध्ये 4 धावांची मॅच आली. खरोखरच कौतुक करा कारण आतापर्यंत 1च धाव खर्च केले. फटका तर सजवलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि घडतंय काय बिघडतंय काय. इथे रुद्र 11 खडकवाडी संघ विजयी. चला कॅप्टन या खडकवाडी कॅप्टन.
मॅच आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. चला कॅप्टन या, 3 षटकांचा सामना असेल. कॅप्टन या, टॉस साठी या. नाही 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 कॅप्टन कॅप्टन तुम्ही संघ मालक, आम्हाला कॅप्टन लागतो. मग तुम्हाला खेळायला लागेल कपडे काढून. चला ये रोहित ये, टॉस उडवा या. आणि मॅन ऑफ द मॅच रोहित या, ज्याने मॅच जिंकून दिली. 6 बॉल 4 ची गरज असताना संघाला विजयी करून दिलं, तो रोहित ठरतोय सामनावीराचा हकदार. टाळ्या होऊन जाऊ द्या रोहित साठी. 2 षटकातली 1 विकेट 7च धावा खर्च केला, तो रोहित ठरतोय सामनावीराचा हकदार.